आता जुन्नरमध्ये आलेलो आहे आपण. ओके ओके, चला आज आपण जुन्नरमध्ये आलेलो आहे. कुठे आलो आहे काय माहिती नाही मला जास्त. सिद्धार्थ आहे आपल्याबरोबर आहे. बरेच मंडळी पिंपळवंडीतले. बघूया आता कुठं चाललो आहे. देशमुख वाडा एवढं ऐकलेलं आहे. ओके, अरे बापरे, जुन्या काळातले तेच पाणी वापरतायत. तेच पाणी वापरतात. दोन बांधकाम आहे चांगलं. हे लई जुन्या काळातले. हां, संजय वाघ साहेब आहेत आपल्याबरोबर. आज डॉक्टर आहेत. मयूर निमसे आहेत. चला, ओके. तर हँडवॉश वाटतच नाही आतमध्ये काय असं असू शकेल. तिकडे बसू ना. बरं, ओके. इथे काय असं काय बोर्ड बीट लावलं नाही त्यांनी काय नाही. नाही होमस्टे. नो पब्लिसिटी. हो ओके. होमस्टेच आहे काय वर? अरे वा, त्या ठिकाणी होमस्टे. नो पब्लिसिटी का? पण म्हणजे जेवढ्यांना माहिती तेवढं येणार फक्त. आमचाच लोक येतात यांचे जे आता देशमुख आहेत ना. हां हां, मला तर सांगतील डिटेलमध्ये. आता असा आपला हा एरिया कोणता आहे? जुन्नरमधला आहे कळाला. जुन्नर म्हणजे प्रॉपर काय वाड कोणतं? नगरपालिकेच्या बाजूला. नगरपालिकेच्या बाजूला. ओके, नगरपालिकेच्या बाजूला. आपण थोडा एरिया बघूया काय काय इथं. वर काय पाण्याच्या टाक्यात. ओके, वाडा बघूया. वाडा कोकणाचं फील येते डायरेक्ट. नारळची वाडी म्हणता येईल असं. हे बघा, इमॅजिनच करू शकत नाही. इमेजिंगच करू शकत ना. जुन्नर शहरामध्ये काय सिद्धार्थ साहेब, काय मला कुठं आणलंय मला काहीच कळत नाही. आज जुन्नरमध्ये आणलं एवढं कळतंय. आता आपण जुन्नर मधला एक हे जे देशमुख आहेत तर हां, त्यांचा हां. एक फेमस ज्यूस ते देतात. त्याला काय बोलतात? पुदिना. पुदिना. हां हां, त्याप्रमाणे कोरपड वगैरे त्याच्यात असते. बरं. पूर्ण मिक्सचर करून खूप सुंदर असा ज्यूस असतो. आणि जर जेवायचं त्या असेल, ड्रिंकला काय नाव आहे असं त्या ज्यूसला? पुदिना ज्यूस. पुदिना ज्यूस. आणि ओके. जेवायचं असेल तर व्हेज नॉन व्हेज साठी सुद्धा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आपण ते जे देशमुख आहेत तर त्यांच्याकडून डिटेल माहिती तर या घेऊयाच. ठिकाणी स्टेची पण सोय नाही का तुम्ही स्टेची पण म्हटल्याप्रमाणे? व्यवस्था आहे. आणि ही किती जुनी बिल्डिंग असू शकते ही एकंदरीत? हा, म्हणलं तर 100-150 100-150 ना? तर नक्कीच असू शकते. ओ, नारळ पडला. आणि ही विहीर किती असेल म्हणजे बऱ्यापैकी जुनी नाही? बरोबर. तिथे 100-150 100-150च्या आसपास. याचं बांधकाम जर बघितलं, बापरे खूप मोठी आहे. इथं व्यास म्हणजे 25x25. हो, ह्या ठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जागा होती. हे पाणी ओढण्यासाठी जागा होती इथे काय वर. हा, इकडे या विहिरीत ही बारव म्हणता येईल नाही कायला. हां, वाह, मासे चांगले मोठे आहेत. या ठिकाणी ही बारव आणि इथून पाणी वर शेडण्यासाठी जागा होती. असा एक वेगळं असं जागा आपल्याला आज पाहायला भेटते या ठिकाणी. आता आपण ज्यूस पिण्यासाठी आलेलो आहे. त्या ठिकाणी काकांनी ज्यूस आणलेला आहे. काका काय नाव आहे ज्यूसचं नेमकी? कशापासून तयार झालंय काय? लिंबू पुदिना, लिंबू पुदिना. ओके. काळं मीठ, काळं मीठ. ओके. साखर. सैंदव. हां, सैंदव मीठ त्या टाईपचं. सेंदव वेगळं, काळं मीठ वेगळं. वेगळं. ओके. काळं मीठ हे केलं जातं हां हां, भट्टीमध्ये, खडे मीठ टाकून त्याच्यात वेगवेगळ्या वनौषधी असतात, बरीचशी जिन्नस असतात आणि ती मडकी भट्टीत भाजली जातात वरनं सील करून. आणि सेंदव मीठ हे खाणीतनं निघतं. मग हे मीठ तुम्ही तयार करता इथे काय? का विकत नाही नाही, काळं मीठ ते मिळतं ना तयार. मिळतं का? बरोबर बरोबर. तुमच्याकडे अजून कोणते प्रकार आहे ज्यूसचे? मी ठेवतो सगळीकडे पास करून. अजून काय प्रकार आहे तुमच्याकडे ज्यूसचे? काय? ज्यूस हा एकच प्रकार फेवरेट? आता जांभळाचं चालू झालं की जांभळाचं सरबत मिळेल. प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळं. हां, घरी आता लगडले जांभळाचं झाड पूर्ण. मे मध्ये चालू होईल. यायचं आपला परत जांभळाचा ज्यूस खायला. तुम्ही म्हणजे ह्या ज्यूसचे म्हणा किंवा बाहेर असं कुठे ॲडव्हर्टाईजचा बोर्ड वगैरे नाही लावला? काय कारण? काही गरज नाही म्हणजे जुन्नरकरांना? आता इथले बरेचसे व्यापारी आहेत ना, हां हां,
त्यांच्याकडे कोणीतरी आता समजा सोन्या चांदीचे असतील, त्यांच्याकडे कोणी त्यांचे अजून वरचे येतात ऑर्डर घ्यायला की अजून काही, तर स्पेशली कोल्ड्रिंक्स सगळेजणच पाजतात. बरोबर आहे. पण वेगळं काहीतरी पाजायचं म्हणून ते मला अगोदर कल्पना दिलेली असते की दुपारी आम्हाला एक 2 लिटर सरबत पार्सल पाहिजे. मग आम्ही बाटली भरून प्रिव्ह्यू ऑर्डर आहे. ते बर्फाचा क्रश नाही आला थोडं आलं ना त्याच्यात तो. आता तो थोडा मेल्ट झाला तो. देतो रा अजून आहे अजून 2 ग्लास राहील. तुम्हाला वेगळं पण जर ज्यूसमध्ये अनुभवायचं असेल तर नक्कीच देशमुख यांच्या या ठिकाणाला भेट द्या. जबरदस्त असा ज्यूस आपल्याला या ठिकाणी. काका तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा मला. तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडे या ठिकाणी? यांना वाटत आहे माझा स्वतःचा बार जरी असला तरी दारूचा माझा 36चा आकडा आहे. माझ्या सगळ्या ग्राहकांना मी सांगत असतो की दारू पिऊ नका, एक वेळ असे चांगले ज्यूस प्या, चांगले जेवणाचे ऑर्डर द्या, चांगलं खात जा. आणि खाणे आणि खायला घालणे ही माझी आवड आहे. तुमचं नाव काय आणि तुमचा या ठिकाणचा ऍड्रेस सांगा मला पहिला. माझं नाव राजाराम जयसिंगराव देशमुख. पूर्वी माझा सिनेमाचा व्यवसाय होता. श्री शिवाजी टॉकीज या नावाने माझं सिनेमागृह होतं. बरं. पुणे जिल्ह्यातलं हे दुसरं चित्रपटगृह. 1945चं लायसन्स होतं आपलं. त्याच्या अगोदरचं होतं आर्यन सिनेमा. पुण्यात आता जिथं मंडईतलं पार्किंग झालेलं आहे ते आर्यन सिनेमा आमच्याही अगोदरचं. म्हणजे अख्ख्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव चित्रपटगृह आर्यन. त्याच्यानंतर दुसरं श्री शिवाजी टॉकीज जुन्नर. पण आता या OTT प्लॅटफॉर्ममुळे 2014 मध्ये आम्ही तो व्यवसाय बंद केला. मग आता आपल्याकडे होमस्टे आहे. वर आपली घरगुती राहण्याची व्यवस्था, म्हणजे गेस्ट येतात त्यांची सगळी जेवणाची खावण्याची व्यवस्था आपण करतो. आणि खाणे खायला घालणे हा माझं पॅशन आहे. त्या पॅशनला आम्ही व्यवसायाचं रूप हे दिलं. काय तुमच्याकडे खाण्यामध्ये म्हणजे आपलं सगळं महाराष्ट्रीयन जे पदार्थ. सांगाल ते कोकणाचे पदार्थ, सगळं. आपल्या इकडले पदार्थ, तांदळाच्या भाकरी तुम्ही म्हटला, तांदळाच्या भाकरी आपल्या भागात कुठे मिळत नाही. आमच्याकडे तांदळाच्या भाकरी सुद्धा, तुम्ही कोंबडी वडे सांगितले कोंबडी वडे. ते सुद्धा अवेलेबल होतील. त्याच्यानंतर मटन दालच्या. मला वाटतं एकदा तुम्ही एकदा इथं दिली होती का ऑर्डर आपल्या गोपी काजळे असताना? मेहुल हा मिळून ना हा तिकडे बसले होते तुम्ही जेवायला. हा, बसलो होतो आम्ही. तर मुसलमानांचे ऍक्च्युअली मुस्लिम पदार्थ आहे, पण त्यांच्यापेक्षा आपला जर तुम्ही दालचा खाल्ला तर तुम्हाला त्यातला फरक जाणवेल. नक्कीच. दालच्या मला पुण्यामध्ये मी नेहमी खातो. आता इथला खाऊन पहा तुम्ही एकदा. नक्की. दालच्या असतील, त्याच्यानंतर खिमा पॅटीस असतात, मटन खिमा अरे वा, चांगलं आहे की. पॅटीस मध्ये खिमा स्टफ सगळं केलेला असं असतो. काय मेनू कार्ड वगैरे नाही तसं काय नाही. स्वतःवर का कुकिंग अरे वा, हो, आम्हाला स्वतःची मला आवड आहे. बरोबर. वेटर नाही, स्वतः मालक आहे. एकंदरीत तुम्ही एका वेळेस किती साधारण 30 जणांचं आम्ही मॅनेज करू शकतो. त्याच्यापेक्षा मोठा ऑर्डर नाही घेत. बरं. आता याला देशमुख वाडा म्हणतात या हा, ठिकाणी. देशमुख किती वाडा. वर्षापूर्वीचा आहे हा वाडा? आता ही तुमच्या बाजूला ही विहीर ही 12 2000 वर्ष जुनी आहे. 2000? हो, बापरे, मी तिथं 150 म्हणत होतो. ही 2000 वर्ष जुनी विहीर आहे. यांनी आम्हाला त्याचं मूळ जे लेवल होती ती ही होती. ही जे दिसते इकडे, हा, ते वर घरी दगडातलं बांधकाम दिसतंय का? हा. ती मूळ लेवल आहे. इथे एक पाईप पाणी चिनी मातीचा ओके. ओव्हरफ्लो झालेलं पाणी जायला. हो. मग या 2000 वर्षात जशी भर पडत गेली तस तसे हे त्या पिढ्यांमधनं ते बांधकाम करत गेले. बरं. आणि आज ही लेवल आहे. बरोबर. चांगलं आहे. आणि आता जेवणाबरोबर झालं तर अजून काय पदार्थ म्हणजे त्याच्याबरोबर हे ड्रिंक्स मध्ये फक्त एवढं जसं सीझन बदललं तसं तुम्ही ड्रिंक्स? तसं अगदी तुम्ही मला जर ऑर्डर दिली तर द्राक्षाचा ज्यूस असतो, मोसंबी ज्यूस. त्याच्यानंतर आपल्या भागात तुम्हाला कुठे मिळणार नाही मलबेरी शेक. मलबेरी म्हणजे तुती. बरोबर. त्याचा जर तुम्ही शेक प्याला. मी आजच व्हिडिओ पाहिला त्याचा. आजच एक व्हिडिओ पाहिला त्याचा. कसला? हैदराबाद मध्ये त्या मलबरीचा एक त्याचं डेझर्ट भेटतं एक नंबर. ते क्रीम विथ मलबेरी. याच्या आपल्या महाबळेश्वरला बगीचा म्हणून जे गार्डन आहे तिथलं ते स्ट्रॉबेरी विथ क्रीम, मलबेरी विथ क्रीम खूप प्रसिद्ध आहे तिथलं. आता ह्या ड्रिंकचं स्पेशल काय तुमच्या याच्यामध्ये? तुम्ही सांगितलं पुदिना आणि लिंबू आहे, त्याच्याबरोबर अजून काय काय असेल थोडक्यात? फायदे काय त्याचे थोडक्यात? कशाचे? आता डिटॉक्स करणार तुमचं. तरी माझी आता गडबड असल्यामुळे, नाहीतर तुम्ही जर मला सकाळीच अगदी लवकर ऑर्डर दिली असती तर याच्यामध्ये कोरफडीचा गरही टाकला असता. मी ते का माझ्याकडे भरपूर कोरफड लावलेली आहे तिकडे. कोणी म्हणणार नाही की याच्यामध्ये कोरफड टाकलेली आहे म्हणून. बरोबर. असं सकाळी आमचा विषय चालला होता दुपारी की कोरफड सुद्धा असते त्याच्यात. पण आता माझी गडबड झाली म्हणजे पुदिना मागवला, तो निवडायला बराचसा वेळ गेला. चांगलं आहे. आम्ही आता ट्राय करतो. सिद्धार्थ भाऊंनी ट्राय केलेलं आहे. सगळ्यांचा ज्यूस संपत आलेला आहे जवळपास. आता मी पण ट्राय करतो. चला ट्राय करूया. एवढं
याची प्यायची सवय नाही. अरे त्याचं तू पिला ना एकदा आणि काय म्हणते काय आता काय सांगायचं आपलं कोरफड राहील परत एकदा. कुठलेही कलर सिंथेटिक कलर Color नाही, बारे वा. पुदिना घातला. एकदम natural. आता 7 याला 2 गड्ड्या पुदिना वापरला. कोण ग? त्याच्यामुळे जो त्याचा जो एकदम मस्त फ्लेवर पाहिजे तो फ्लेवरही येतो आणि नॅचरल ग्रीन कलर. अप्रतिम. तरी आज प्रॉपर त्याच्यात काय टाकायचं I don't know. नाही फक्त कोरफड बाकी सगळं आलं. उद्या जर कुठं नाही गेलो तर उद्या परत येऊ, बिल मी देतो. उद्या प्रॉपर सगळं उद्या नको म्हणा. Recording झालं आज रात्री डालच्या ते झालं ना रेकॉर्ड. एवढं पण नका कापू. मग ते चालू आहे. सांगून ठेवा ना आताच आता काय ऑर्डर फिक्स. तू रविवारी बोलला होता ना. हे सर्व प्यायला खरं आलो मी आणि एवढं हेल्दी ज्यूस या आणि आता कलर बघून खरं तर कोणी आपल्या इकडली मित्र म्हणा हे काय पिता तुम्ही नाही का, स्प्राईट म्हणा किंवा असे ड्रिंक पितात, पण हे एकदम नॅचरल ड्रिंक आपण पितोय आज. याने टॉक्सिन बाहेर पडतात, शरीरातले नको असणार. मिक्सर मध्ये एक मिक्सर मध्ये ब्लेंड केलं सगळं पूर्ण. म्हणजे तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते अगोदर. जेवण सुद्धा माझ्या घरा राईस म्हणजे तांदूळ आपला रेग्युलर असतो, पण तो बनवायची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अख्खे मसाले, तळलेला कांदा, जिरं वगैरे घालून तो शिजवतानाच ते सगळं तो असा त्याचा थोडासा असा हलका ब्राऊन कलर आहे एकदम. आणि चव सुद्धा त्याची इतकी अफलातून असते, म्हणजे तुम्ही नुसता कोरडा राईस खालतो इतका सुंदर राईस लागतो. आता त्याच्याकडे माझ्याकडे शब्द नाहीत खरं. नाही, तुम्ही जे सांगताय ना, तुम्ही सांगा ना. नाही, जेवण नॉर्मली बरेच जण बनवतात, तर त्याची जी स्टेप्स असते पायऱ्या प्रत्येक, ते तुम्ही एकदम परफेक्ट सांगताय. काय रेट आहे डालचे तुमच्या? काय रेट 500 रुपये किलो. 1 किलो मटण असतं, त्याच्यामध्ये सगळ्या डाळी असतात, दुधी भोपळा असतो ओके. आणि 1 किलोची भरपूर क्वांटिटी होते. म्हणजे किती- किती? 5 ते 6 जण व्यवस्थित जेवतात त्याच्यात. एवढं जेवू शकतो का? मयूरला कॅन्सल करू 6 जण. जेवतो ते एवढे हा खात नाही ना. करूया नियम, पुढच्या वेळेस नियोजन करू. पुढच्या महिना उद्या नको, उद्या कोरफडच्या ज्यूस साठी येतं. आणि तो नाही, दुसरा मलबेरीचा ज्यूस. हा तोय पण चालेल. तो आहे मलबेरीचा का? शेक असतो. शेक तो पण आहे ऑलरेडी. हो मग तोच घेऊ उद्या. चालेल ना. हा मलबेरी उद्या टेस्ट करू आपण. आता हे काय माझ्याकडे इथे मलबेरीची झाड आहे, तुम्हाला दाखवतो झाड. तुती, त्याला तुती पण म्हणतात ना. हा बरोबर. पण तुम्ही एवढं सगळं सांगितलं, मला तुमचा मोबाईल नंबर आहे ना. 9822 ओके 99 68 75. ओके. ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी फ्री ऑर्डर देऊ शकता आणि या ठिकाणी राहायची सोय सुद्धा आहे. हो, अनेक हो, पदार्थ फ्री तुम्हाला ऑर्डर नाही, प्री ऑर्डर. ऑथेंटिक. हा फ्री ऑर्डर. प्री प्री फ्री लोक फ्री समजतील. फ्री ऑर्डर. माझं नाव राजाराम जयसिंगराव देशमुख. आमचं तसं पाहिलं तर मूळ गाव नळदुर्ग, तुळजापूरला जाताना जे लागतं ते आमचं मूळ गाव खरं. पण आमच्या फार पूर्वीच्या ज्या पिढ्या आहेत त्या जुन्नर लावून इथे स्थायिक झालेल्या आहेत तशा. आणि हा वाडाही आमचा खूप जुना आहे तसा. आणि जुन्नरमध्ये हंडे देशमुख यांची आमची 3 घरं आहेत, 1, 2 आणि 3 अशी. बाकी जुन्नरमध्ये हंडे देशमुख कोणी नाही. आता आमच्या वाड्यात पूर्वी तिकडे भुयार वगैरे पण होते काही, पण आता मला आठवत नाही, पण आमचे वडील सांगायचे की तिथे भुयार होतं, पण त्यांनी ते वरनं बंद केलं. साधारण 7 फूट खाली गेल्यानंतर ते आडवं जात होतं. आता आमचे शेजारच्या वाड्यातले जे बंधू आहेत त्यांचं नाव आहे जितेंद्र हंडे देशमुख. हा बरोबर. नाव कदाचित तुम्ही ऐकलं त्यांना ओळखतो मी. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज. हा बरोबर, ते माझे चुलत बंधू आहेत. तर त्यांच्या वाड्यातही भुयार आहे, पण ते त्यांनी बंद केलं. बहुतेक ही सगळी जी भुयारं आहेत ही एकमेकाला जोडलेली असावी. आता माझ्याकडे क्रोकरी, चायनीज क्रोकरी, ती सुद्धा जवळजवळ 700 ते 800 वर्ष जुनी आहे. अरे बाप. आणा ना यांच्यावर दाखवायला ना. आणि कॉईन असेल तर ते पण आणा नाही का? पाठीमागच्या वेळेस पाहिली ना. सनसेट आपण आता कुठे गेलेलो? त्यावेळेस फक्त ही या पद्धतीची जी क्रोकरी होती ही चीनमध्येच बनायची आणि चीनमधनं संपूर्ण जगामध्ये ही निर्यात केली जायची. आणि याचा जो पॅटर्न आहे रंगांचं म्हणजे कॉम्बिनेशन हे फिक्स होतं त्यांचं, ब्ल्यू आणि थोडंसं असं ब्ल्यूइश व्हाईट असं. आम्ही त्याचं फिक्स ही क्रोकरी इथे डेक्कन कॉलेजचे 1000 वर्ष. डेक्कनचं आर्किओलॉजी कॉलेज जे आहे तर इथे आपलं मला वाटतं आगरला त्यांचं काही वर्षापूर्वी उत्खनन वगैरे ज्याला म्हणतात ना चालायचं, ते विद्यार्थी येऊन काहीतरी खोदकाम करायचे, मग ते खापऱ्याची भांडी किंवा त्याचे तुकडे वगैरे त्याचे अवशेष मिळायचे. मग ते डेक्कन कॉलेजचे जे प्राध्यापक होते
त्यांना कोणीतरी सांगितलं की देशमुखांकडे अशी अशी जुनी अँटिक क्रॉकरी आहे. मग त्यांनी कोणाकडनं तरी माझा नंबर काढला आणि मला त्यांनी फोन केला की तुमच्याकडे अशी अँटिक क्रॉकरी आहे, तर आमच्या विद्यार्थ्यांना ती दाखवायची आहे, तर दाखवता येईल का म्हणून. तर मी सांगितलं की येईल म्हणून. मग ते त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आले होते आणि ते म्हटले ह्याची किंमतच होऊ शकणार नाही म्हणून. बरोबर. अरे बाप एवढं याची intact किंमत भेटणं याची चांगलं. किंमतच होऊ शकणार नाही. डेक्कन कॉलेजचे जे प्राध्यापक आले ते म्हटले ही क्रॉकरी वापरणारे लोक पैसे सगळे एलिट क्लास होता सगळा तो, म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. बरोबर आहे. म्हणजे अगदी एकदम उच्चभ्रू जे लोक होते, गर्भश्रीमंत, हे त्यांचे ते राजे बिजे लोक शिवनेरीवर भेटत नाही याचे तुकडे हो मिळतात ना भेटतात. अजून. किल्ले घराची हिस्ट्री आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे असणाऱ्या या वस्तू पाहून भारी वाटलं. आणि तुमचा ज्यूसही आपण या ठिकाणी सगळ्यांनी ट्राय केलेला आहे. आता उद्या माझ्याकडे जे पर्यटक येतात हां हां म्हणजे राहण्यासाठी वगैरे, आता फक्त राहायची व्यवस्था जर असेल तर काही जण कसे राहतात, दिवसभर बाहेर जातो त्यांचा, इकडे तिकडे भटकतील, मग जेवणासाठी येणार नाही, मग जेवणही त्यांचं बाहेर अटकतं, रात्री सुद्धा कुठेतरी बाहेर जातील, म्हणजे माझ्याकडे फक्त मुक्काम करतात. मुक्काम करतो. त्याचे मी 800 रुपये चार्ज करतो माणशी. आणि त्याच्यामध्ये सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट दिला जातो. ब्रेकफास्टमध्ये मग अगदी प्रॉपर मोठ्या हॉटेलमध्ये जसं बुफे असतो त्याच्यामध्ये पपई, केळी, ब्रेड बटर, उपीट किंवा पोहे, सगळं बिस्किट्स. आणि व्हेज नॉन व्हेज कसे रेट आहेत काय? किलोवर घेतो मी, प्लेट सिस्टीम नाही आहे माझ्याकडे. ओके. हो, आणि डायरेक्ट पोर्शन मोठे. आता मग मला व्हेज ऑर्डर करायची असेल समजा, हा तुम्ही मला सांगा की आता किती जण आहात तुम्ही, मग तो तेवढा पोर्शनच असतो माझ्याकडे. तेवढ्याच आणि तुम्ही तेवढंच तेवढंच सांगा. बनवतो सगळं. मग असं डिशवर काय नाही. नाही प्लेट सिस्टीम नसते. प्लेट सिस्टम व्हेज मध्ये तुम्ही काय देऊ शकता, म्हणजे काय काय पुष्कळ अगदी महाराष्ट्रीयन म्हटलं तर महाराष्ट्रीयन, पंजाबी म्हटलं तर जसं पंजाबी. ऑर्डर तुम्ही द्याल तर अगोदर हो. तसं तुम्ही बरोबर. अगदी चांगलं सगळं. मस्त वाटलं बा येऊन इथं. आणि मटण हे आमचं प्रॉपर काळा मसाल्यातलं असतं अगदी. अरे वा. पाठीमागे माझ्याकडे कोळशाच्या शेगड्या आहेत, हां हां हां. तर आमचे मसाला वगैरे जो असतो तो मोठमोठ्या लोखंडी कढया आहेत, त्याच्यामध्ये तो मसाला परतला जातो सगळा. आणि ते खूप किचकट काम असतं, पेशन्सचं काम आणि मेहनतीचं काम. एकतर लोखंडी कढईमुळे त्याला जो अजून काळपट रंग यायला पाहिजे, आणि लोहाचं प्रमाण त्याच्यात उतरतं लोखंडी भांड्यामुळे. आणि 22 नारळाची झाडं आहेत, खोबरं घरचंच असतं पूर्ण, त्याच्यामुळे आम्ही तेवढा बारीक हिशोब बघत नाही. मसाल्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण खूप असतं, बरोबर. त्यामुळे तिखट जरी असले तरी ॲसिडिटी तुम्हाला कधीच होणार नाही. 1 किलो जर मटन बनवायचं असेल त्याची भाजी रेसिपी, मग त्याच्यात रस्सा वेगळा येतो, सुकं वेगळं, त्याचे आम्ही 1800 रुपये चार्ज. 1800 रुपये. भात चपातीचे चार्जेस वेगळे. म्हणजे ते मटनचं मी फक्त मटणाचे सांगितले. हो, सगळं त्याच्यामध्ये सगळं आम्ही मटण, मटण आम्ही आणणार सगळं त्याच्यात. फक्त बाकीचे भाकरी भात ते भाकरी वेगळं. भात त्याचे चार्जेस वेगळे charges असतात. वेगळे. साधारण 20 रुपयाला चपाती असते, 30 रुपयाला भाकरी, आणि 4 जणांना पुरेल एवढा इंद्रायणी राईस असतो. इंद्रायणी राईस शिजवताना आम्ही सुद्धा भरपूर प्रमाणात त्याच्यात गावठी तूप टाकलेलं असतं. म्हणजे तुम्ही तो राईस नुसता जरी खाल्ला तरी तोटरा बसणार नाही, काही नाही. नुसता राईस खाणारे सुद्धा आमच्याकडे लोक आहेत. हाय तो घे टाकून, म्हणजे तो वेगळाच आहे, आनंदच वेगळा. साधारण 4 जणांना पुरतो एवढा राईस असतो, त्याचे आपण 200 रुपये चार्ज करतो सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिफाईंड तेल आम्ही वापरत नाही. रिफाईंड तेल हे आरोग्यासाठी सगळ्यात घातक. अगदी बरोबर. कच्ची घाणीचा फिल्टर्ड तेल. आता कच्ची घाणी तर खूप महाग पडतं तसं खूप, पण आणि पुन्हा आपल्याकडे कुठे अवेलेबल नाही आहे ते. नारायणगावला ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या इथे एक घाणा येतो, कानडे का काय नाव आहे त्यांचं, लाकडी घाणा. सरबताबरोबर भरपूर अशा पदार्थांची त्यांनी ऑफर दिलेली आहे, पण आपण पुढच्या महिन्यात जाऊया. यावेळेस ह्या महिन्यात बजेट संपलेलं आहे माझं. आणि या ठिकाणी तुम्ही आणलं, तुमचं सगळ्यांचं आभारी, मनापासून धन्यवाद. खूप चांगलं असं हेल्दी ड्रिंक्स तुम्ही प्यायला दिलं. डॉक्टरांचा आभार, संदीप भाऊंचे पण आभार, निमसे भाऊंचे आभार, सचिन भाऊचे, सिद्धार्थ साहेबांचं. खूप चांगली प्लेस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. सर्वांना जर या ठिकाणी जर तुम्हाला ट्राय करायचं असेल नवीन काही पदार्थ किंवा काही ज्यूस, तर या काकांना नक्की मोबाईल नंबर मेन्शन करणार स्क्रीनवर. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.